श्री स्वामी समर्थ. हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीची पौर्णिमा कशी साजरी करायची, या होळीची पूजा कशी मांडायची, कोणता नैवेद्य अर्पण करायचा, होळीची पूजा करून होळीचे दहन कसे करावे, होळी या सणाचे महत्त्व काय असते, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. ओढ स्वामी सेवेचे या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जर चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला पाहूया होळी विषयीची माहिती. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिका उत्सव, यालाच होळी असे म्हणतात. माघ महिना संपताच ऋतूंचा राजा असलेला वसंताचे आगमन या दिवसापासून होते. धरती माता नवनवीन पाना फुलांनी बहरते. अनेक ठिकाणी ग्रामदैवतांच्या यात्रा उत्सवाला भरती येते. उत्तर भारतामध्ये या होळीला दोला यात्रा किंवा होरी असे म्हणतात. महाराष्ट्रात शिमगा असे म्हणतात. थंडीचे त्रासदायक दिवस संपल्याचा हा आनंद उत्सव असतो. श्रीकृष्णाने पुतना नावाच्या राक्षसिनीला ठार केले होते. होळीच्या रात्री तिला जाळण्यात आले होते. अशा वेगवेगळ्या कथा होळीविषयी जोडल्या गेल्या आहेत. होळी म्हणजे अशुभ वाईट गोष्टी जाळून त्यांचा नाश करणे आणि नवीन जीवनाला नवीन कार्याला सुरुवात करणे होय. होळीच्या दिवशी सायंकाळी होळीचे पूजन कसे करावे ते पहा. सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी 5:56 पौर्णिमा चालू होते. या दिवशी सायंकाळी होळीची पूजा करावी. शक्यतो उगवत्या सूर्याला धरून जी पौर्णिमा येते ती ग्राह्य धरली जाते, पण दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे होळी पौर्णिमा सोमवारी 2 तारखेला साजरी करावी. या दिवशी घर झाडून स्वच्छ साफ करावे. बंद पडलेली उपकरणे, खराब झालेल्या टाकाऊ वस्तू आणि जुन्या चपला फेकून द्याव्यात. जे काही खराब झाले असेल ते फेकून द्यावे. होळी ही आपल्या अंगणामध्ये साजरी केली जाते. सायंकाळी अंगण स्वच्छ झाडून घ्यावे. अंगणामध्ये पाणी मारावे. ज्या जागेवर आपण होळीचे पूजन करणार ती जागा शेणाने सारवून घ्यावी. मध्ये एरंडाच्या झाडाची फांदी आणून उभी करावी. एरंडाच्या फांदीच्या भोवती गोलाकार गोवरे आणि लाकडी रचून घ्यावीत. पूजेच्या भोवती गोल रांगोळी काढून घ्यावी. पूजेसाठी काय काय लागते तर पाणी भरलेला कलश, पुरणपोळी, भात, भाजी, वरण असा नैवेद्य, 1 नारळ, न तुटलेल्या 11 लवंगा, गाईचे तूप, 7 बत्तासे, 5 विड्याची पाने, गोटा खोबरे, फुले किंवा फुलांचा हार, 1 सुपारी, कापूर, तुपाचा दिवा आणि धूप किंवा अगरबत्ती घ्यावी. त्यानंतर आसन घेऊन पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसावे. आपल्या हातात थोड्याशा अक्षता, पाणी घेऊन संकल्प करावा. मला व माझ्या कुटुंबियांना सुख शांती मिळावी यासाठी मी हे होळीचे पूजन आणि होळीचे दहन करत आहे. कुटुंबात असलेली वाईट शक्ती, घरातील लक्ष्मीचा नाश होऊ दे आणि आपल्या अंगी असलेले वैगुण, दोष, प्रवृत्ती यांची होळी होऊ दे असा संकल्प करावा. त्यानंतर पाणी सरळ हाताने खाली सोडावे. त्यानंतर हातात पाण्याचा तांब्या घेऊन होळीभोवती पाणी वतून एक प्रदक्षिणा घालावी. त्यानंतर होळीची पंचोपचार पूजा म्हणजे होळीला गंध, अक्षता, हळदी कुंकू, हार किंवा फुले अर्पण करावीत. होळीला धूपदीप ओवाळावा. दिव्याच्या साहाय्याने तो कापूर प्रज्वलित करून होळी प्रज्वलित करावी. होळीमधील अग्नीला नैवेद्याचे ताट अर्पण करावे. त्यानंतर 11 लवंगा आणि 7 बत्तासे, विड्याची पाने, सुपारी, गोटा खोबरे, नारळ, तूप, संपूर्ण जो काही नैवेद्य आहे तो अग्नीमध्ये टाकावा. त्यानंतर अश्रुक्पा भय संत्रस्ते कृत्वा तम होली बाहलशये अतस्त्वा पूजयिष्यामि भूते भूतिप्रदा भव. ही होळी पूजनाच्या वेळी म्हटली जाणारी संस्कृत प्रार्थना आहे. याचा अर्थ असा होतो की हे होलिके रक्त राक्षसाच्या म्हणजे हिंसक भीतीने त्रस्त झालेल्या बालक प्रल्हादाद्वारे तुझी पूजा केली गेली होती, म्हणून मी ही तुझी पूजा करतो. तू मला ऐश्वर्य व समृद्धी प्रदान कर. या होळीच्या आगीतून वाईटाचा नाश होऊन सुख समृद्धी मिळो ही प्रार्थना. अशी ही प्रार्थना करून झाल्यानंतर पेटलेल्या होळीला 3, 5, 7 किंवा 11 प्रदक्षिणा माराव्यात. होळीला नमस्कार करावा. होळीमध्ये भाजलेल्या खोबऱ्याचा, नारळाचा, पुरणाचा नैवेद्य बाहेर काढून त्याचा प्रसाद म्हणून सर्वांनी घ्यावा. होळीचा प्रसाद खाल्ल्यावर आजारपण येत नाही अशी आख्यायिका आहे. होळीच्या दिवशी पेटलेल्या होळीच्या भोवती बोंब मारत प्रदक्षिणा घातल्या जातात. जे काही पारंपरिक वाद्य आहेत ते वाजवले जातात. तयार झालेल्या होळीची रक्षा कपाळाला लावावी. काही ठिकाणी प्रत्येक गल्लीची मिळून एक अशी होळी तयार करतात, तर काही जण आपल्यापुरती सेपरेट होळी तयार करून त्याचे दहन करतात. तुम्हाला होळी करायची असेल तर अशा प्रकारे छोट्या स्वरूपात मांडून त्याची पूजा करून होळी साजरी करू शकता. तर ही झाली विधिवत होळीची पूजा करण्याची माहिती. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते, पण यावर्षी धुलीवंदनाला चंद्रग्रहण असल्यामुळे धुलीवंदन 4 तारखेला करावे किंवा 3 तारखेला ग्रहण संपल्यानंतर सायंकाळी 7 नंतर धुलीवंदन करू शकता.
ही होळीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.